नमस्कार मित्रांनो, पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता वसुंधरा शार्दूलला सांगत असते की मी बनीला तुझ्याविषयी अजिबात काही सांगणार नाहीये. त्याला काय सांगू मी की त्याचा बाप तू आहेस आणि गुंड आहेस असं सांगू? त्यावर शार्दूल म्हणतो, मी गुंड वगैरे नाही, मी बिझनेसमन आहे, माहिती नाहीये का तुला? आणि लवकरात लवकर बनीला आता सगळं काही सांगून टाक, नाहीतर मी सांगेन त्याला सगळं काही की त्याचा खरा बाप कोण आहे, ते आकाश सर नाहीये, हे सगळं काही मी सांगतो ना त्याला. वसुंधरा म्हणते, नाही, यातलं तू त्याला काहीच सांगायचं नाही. तुझ्या आधी मीच सांगते ना की तुझं खरं रूप काय आहे, तू कोण आहेस ते. शार्दूल म्हणतो की नाही गो, असंही बनी माझा फेवरेट आहे, मी तसा फेवरेट आहे, त्याला तर लक्की अंकल खूप आवडतं ना. मी आलं की अगदी उत्साहाने उड्या मारत तो माझ्याकडे येतो. वसुंधरा म्हणते, तुझं खरं रूप मी त्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. त्यावर आता शार्दूल म्हणतो, हो का, सांग मग त्याला. पण मी असं ऐकलंय की लहान मुलं सुद्धा डिप्रेशनमध्ये जातात, त्यांना सुद्धा खूप टेन्शन येतं, त्यांच्या मनावर खूप सखोल असा परिणाम होतो, असं काही ऐकलं की. मग बघ आता तुला काय करायचं ते, स्वतःच्याच मुलाला डिप्रेशनमध्ये घालवायचंय की त्याला व्यवस्थित आयुष्य जगू द्यायचंय? वसुंधरा आता घाबरायला लागते, तिला भीती वाटते की बनीच्या बाबतीत असं काही होणार तर नाही ना, म्हणून ती काहीच बोलत नाही. शार्दूल म्हणतो, आता मी जे सांगेन ना तेच करायचं, चुपचाप आकाशला डिवोर्स द्यायचा आणि त्याच्याकडून ॲलिमनीच्या रूपात तुला जे काही पैसे मिळतील ना, अगदी बक्कळ पैसे मिळणार आहेत तुला, ते सगळे पैसे मला द्यायचे आणि आपलं तोंड ना कुठेतरी काळ करायचं, इथून कायमचं निघून जायचं आणि आमच्या सगळ्यांसोबत तुझे संबंध तोडून टाकायचे. आणि असं बोलून तो निघून जातो. वसुंधरा रडायला लागते, तिला खूप टेन्शन आलेलं असतं. आई बाबा तिला सावरण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे आकाश, अखिल आणि भास्कर ऑफिसमध्ये असतात आणि ते एकमेकांसोबत बिझनेस विषयी बोलत असतात. अखिल आणि भास्कर आकाशला सांगत असतो की तू नसताना आम्ही कसं काम केलं ते, आणि हो, खन्नाच्या वेडिंगचं ही जी फाईल आहे ना ती रेडी झालेली आहे. तू नसताना आम्ही 2-3 मीटिंग सुद्धा घेतल्या त्यांच्याबरोबर. ते क्लायंट्स निघून चालले होते तू नसताना, पण आम्ही कसं बसं त्यांना थांबवलं आहे. आणि ते सगळे फाईल्स त्या आकाशला दाखवत असतात आणि म्हणत असतात की व्हेन्यू, डिझाईन वगैरे सगळं फायनल झालंय, फक्त आता इन्व्हिटेशनचं बाकी आहे. आता आकाश ते डिझाईन बघतो आणि तो म्हणतो, हे काय, हे डिझाईन फायनल केलंय? त्यावर अखिल म्हणतो, हो दादा, तूच केलंय ना, वसुंधरा वहिनींचे इनपुट होते याच्यामध्ये, तूच फायनल केलंय. त्यावर आकाश म्हणतो, हे डिझाईन चेंज करायचे, वसुंधराचे इनपुट असलेले डिझाईन मला नको आहेत. त्यावर अखिल म्हणतो, अरे दादा, पण ते त्यांनी फायनल केले क्लायंटने. त्यावर आकाश म्हणतो, असू दे, आपण बेस्ट डिझाईन त्यांच्यासमोर रिप्रेझेंट करू आणि मला खात्री आहे ते चूज करतील. हे डिझाईन मला नको आहे, ते आत्ताच्या आत्ता चेंज करायचे. अखिल आणि भास्कर म्हणतात, ठीक आहे. आकाश म्हणतो, आणि हे काय, तुम्ही 30% डिस्काउंट दिलाय त्यांना? अखिल म्हणतो, हो दादा, अरे क्लायंट निघून चालला होता तू नसताना, त्यांना थांबवण्यासाठी आम्हाला एक करावंच लागलं. आकाश म्हणतो, हे काय, त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे? अरे क्लायंट निघून चालला होता ना, तर त्यांना ठणकावून सांगायचं की आम्ही तुमचे ॲडव्हान्स पैसे घेतलेले परत करणार नाही, ते आपोआप परत येतात, त्यांचे तळवे चाटण्याची आपल्याला काहीही गरज नाही आहे. तुम्ही असं का केलं? याच्यामुळे आपली कंपनी लॉसमध्ये चालली आहे, आपला बिझनेस लॉसमध्ये चालला आहे, हे तुम्हाला कळत नाही का? आता भास्कर म्हणतो, हे बघ आकाश, याच्यामध्ये अखिलची काही चूक नाही, त्याच्यावर ओरडू नकोस. आता आकाश भास्करवरही ओरडतो आणि म्हणतो, दादा, त्याला कळत नाही, पण तुला तर कळतं ना, तू तरी त्याला अडवायला हवं होतंस, चुकीचे डिसिजन घ्यायला त्याला तू भाग पाडलंयस, त्याची चूक सुधारण्याच्या ऐवजी तू त्याला ते निर्णय घ्यायला लावले जे चुकीचे आहेत ते. मी नसताना तुम्ही सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे, आपण आपला बिझनेस लॉसमध्ये घेऊन चाललोय, तेवढं पण कळत नाहीये का तुम्हाला? भास्कर म्हणतो, हे बघ आकाश, तू एवढी चिडचिड करू नको, एवढं काहीही झालेलं नाहीये. आकाश म्हणतो, ते काय झालंय तुम्ही मला सांगू नका आणि शिकवू नका, मला माहिती आहे बिझनेस कसा करायचा ते. मी नसताना तुम्ही गोंधळ करून ठेवला आणि वरून मला शिकवताय. थोडे दिवस थांबायचं ना मी येईपर्यंत, हा सगळा गोंधळ घालण्याची काय गरज होती? असे थोडे दिवस डिले झाला असता, मी केलं असतं येऊन सगळं काही सॉर्ट आउट. तुम्हाला काय गरज होती अशा पद्धतीने काम करण्याची? मुळात तुम्हाला जमत नाही ते काम, तुम्ही घेतातच कशाला हातामध्ये? आकाश आता भास्कर आणि अखिलवर खूप चिडत असतो. अखिल म्हणत असतो, दादा, तू असं का बोलतेस आम्हाला? त्यावर आकाश म्हणतो, तुमच्या अशा वागण्यामुळे ना मला कोणावरच रिलाय करता येत नाहीये. त्यावर अखिल म्हणतो, नको करू मग रिलाय, तुला जे करायचं ते कर, असंही तुला तुझे डिसिजन स्वतः घ्यायला आवडतात, तू कोणालाही सांगत नाही किंवा विचारतही नाही, त्यामुळे तुला काय करायचं ना ते कर. आणि तो रागारागात निघून जातो. जयश्रीने आता चिनू मनूच्या टीचरला फोन लावलेला असतो आणि त्यांच्याकडून ती एक माहिती काढून घेत असते की वसुंधरा आणि आकाश तिथे आले होते, त्यांच्यामध्ये काही बोलणं झालं का? त्यावर टीचर तिला काही सांगत नसतात, त्या फक्त चिनू मनूविषयी बोलत असतात आणि म्हणत असतात की त्यांची आई खूप चांगली आहे, तिने त्यांच्याकडून खूप छान पद्धतीने अभ्यास करून घेतलाय आणि त्यांची प्रोग्रेस सुद्धा खूप चांगली होते. त्यावर आता जयश्री रागारागाने फोन कट करते. माधव तिला विचारतो, काय झालं, कोणाशी बोलत होती आणि कोणाला झापत होती? त्यावर जयश्री म्हणते की चिनू मनूच्या टीचरला विचारत होते मी की वसुंधरा आणि आकाश आज पेरेंट टीचर
टीचर मीटिंगला आले असणार, त्यांच्यात काही बोलणं झालंय का? पण तिचं आपल्यासारखं चालू होतं की तिची आई किती चांगली आहे, चिनू मनूची आई किती हुशार आहे आणि त्यांच्याकडून कशी ती सगळं काही काम करून घेत असते, अभ्यास करून घेत असते, तिचं कौतुक करत होता त्या. मला आला राग आणि मी फोन कट केला. माधव म्हणतो, जाऊ दे ग जयश्री, तुझं काय चाललंय? जयश्री म्हणते, नाही, मला आता काहीतरी करायलाच हवं. त्या वसुंधरेला ना कायमचं आकाशपासून वेगळं करायला हवं, दूर जायला पाहिजे एकमेकांपासून ते दोघंही जण. माधव म्हणतो, अजून काय करणार आहेस? डिवोर्स पेपरवरती साईन केली ना तिने. जयश्री म्हणते, तेवढं पुरेसं नाहीये, मला काहीतरी करायला हवं. उद्या ना मीच जाते चिनू मनूला घेण्यासाठी. आणि आता इकडे अखिल हा खूप डिसअपॉइंट झालेला असतो आणि तो तनयाला भेटण्यासाठी विशाखाच्या घरी आलेला असतो. तनय आणि विशाखा इकडे बोलत असतात. त्यांचं बोलणं चालू असतं की हा आकाश ना सगळं आपल्या प्लॅनवरती पाणी फिरवतोय. एकतर तो बरा झाला, आता तो ऑफिसमध्ये जायला लागलाय. विशाखा म्हणते, खरं तर त्याने वाचायलाच नको हवं होतं. काय एवढं नशीब त्याचं बलवत्तर आहे कळत नाही. प्रत्येक वेळेला माझा प्लॅन त्याने फ्लॉप केलेला आहे आणि आता डिवोर्स पेपरवर सुद्धा साईन करत नाहीये. एवढं का त्याचं पोस्टपोन करणं चालू आहे खरंच कळत नाहीये. आणि त्यांचं असं बोलणं चालू असताना तेवढ्यात तिथे अखिल येतो. अखिलला बघून त्या दोघी जण आपला विषय बदलतात. अखिलला तनया विचारते की काय झालं बेबी, तू असं अचानक इथे का आलास आणि आता तू ऑफिसला असायला हवं होतं ना. आता अखिल म्हणतो की नाही ग, माझा मूड ऑफ झालाय. आकाशात आणि आज ऑफिसमध्ये यायलाच नको हवं होतं. बरं आला तर आला, आमच्या सगळ्यांवरती तो खूप चिडचिड करत होता. आम्ही काय काम केलं त्याच्याविषयी त्याने कौतुक तर केलंच नाही, उगाच आमच्यावरच चिडचिड करत होता तो. आम्ही एक मोठा क्लायंट वाचवला आणि त्याला डिस्काउंट दिला, पण त्याचं त्याला कौतुकच नाहीये. आणि फक्त यावेळेच नाहीये, मी प्रत्येक वेळेला ना त्याचं ऐकून घेतो. माझ्या चांगल्या चांगल्या आयडियाज मी बाजूला ठेवतो आणि त्याच्या बोलण्याला महत्त्व देतो, पण प्रत्येक वेळेला तो माझ्यावर चिडत असतो. म्हणजे माझ्या बोलण्याला काहीतरी महत्त्व असायला हवं ना. माझी काहीतरी सहनशक्तीचा लिमिट आहे, ते क्रॉस करता कामा नये त्याने. प्रत्येक वेळेला तो असाच का वागतो मला खरंच कळत नाहीये. आणि आता तर हल्ली त्याचं खूप चिडचिड करणं वाढलंय. त्यावर आता विशाखा आणि तनया अखिलला सांगत असतात की जाऊ दे रे, तो जरा आता ना खूप हळवा झालाय. त्याच्या बायकोने त्याला एवढा मोठा धोका दिलाय, तो काय करणार बिचारा, त्याचा इगो हर्ट झालाय आणि म्हणूनच तो सगळ्यांवर राग काढतोय असा. पण तुम्ही त्याला समजून घ्या. विशाखा म्हणते, अखिल तुला एक गोष्ट सांगू का, माणसं ओळखण्याचं स्किल जे तुझ्याकडे आहे ना ते मला आकाशमध्ये आहे असं वाटत नाही. आणि त्यांना सुद्धा आता भर घालत असते. जयश्री आता चिनू मनूच्या शाळेत आलेली असते. तिथे वसुंधरा सुद्धा असते. वसुंधरा म्हणते, आई कशा आहात तुम्ही, आकाशराव बरे आहेत का? त्यावर जयश्री म्हणते, त्याच्याशी तुझा काही संबंध नाहीये. माझ्या मुलाच्या आयुष्यात किंवा त्याच्या मुलींच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न करू नको. तुझी सावली सुद्धा त्यांच्यावर पडता कामा नाही, एवढं लक्षात ठेव. आणि बनीचं नाव या शाळेतून काढून टाकायचं. वसुंधरा म्हणते, काय, ते कसं शक्य आहे? त्यावर जयश्री म्हणते, तुझा काय भरोसा, तू माझ्या नातींना फितवशील, त्यांच्या मनात आमच्या विरुद्ध काय काय ते कान त्यांचे भरशील आणि म्हणूनच आम्हाला ते नकोय. काय सांगता येतं तुझं, तू त्यांना किडनॅप सुद्धा करशील. वसुंधरा म्हणते, आई तसा विचार सुद्धा मी करू शकत नाही. त्यावर जयश्री म्हणते, मग हे सगळ्यांना सिद्ध करून दाखव. बनीच्या या शाळेतून नाव काढूनच दाखव आणि उद्याच्या उद्या बनीच्या या शाळेतून तू नाव काढायला हवंयस मला. त्यावर वसुंधरा म्हणते, काय? जयश्री म्हणते, हो, मी सांगत नाहीये किंवा विचारत नाहीये, माझी ऑर्डर आहे ही आणि हे तू लक्षात ठेवायचं. आता तेवढ्यात तिथे चिनू मनू आणि बनी आलेला असतो. चिनू मनू वसुंधराला येऊन लगेच भेटतात. तिच्या गळ्याशी भेट घेतात आणि तिला म्हणत असतात की आई, तुला आम्ही खूप मिस करतो. चल आता तू सुद्धा चलायचंय, बनी दादा सुद्धा येणार आहे आमच्यासोबत घरी. आता जास्त काळ तुम्ही आमच्यापासून वेगळं राहायचं नाहीये. पण वसुंधरा नाही म्हणत असते. जयश्री म्हणत असते, चला ग मुलींनो, तुमचं काय काम आहे इथे? चिनू म्हणून म्हणतात की आम्ही ना आज बनी दादाचं सँडविच खाल्लं, तू बनवलेलं, खूप छान झालं होतं. बनी म्हणतो, हो ना, चिनू म्हणूचा उपमा सुद्धा मी खाल्ला, तोही खूप छान झालेला होता. जयश्री म्हणते, चिनू म्हणू, तुम्हाला याला उपमा देण्याची काय गरज होती? शाळेमध्ये डब्बा वाटण्यासाठी देतो का आम्ही? चिनू म्हणून म्हणतात, अगं असं काय करते तू, बनी दादा आपलाच आहे की नाही, चल गाई, आता तूही चल आमच्यासोबत. जयश्री त्या मुलींना ओढून आता आपल्या गाडीमध्ये घेऊन जात असते. त्या खूप रडत असतात, हट्ट करत असतात, पण ती काय ऐकून घेत नाही. इकडे बनी सुद्धा खूप हट्ट करत असतो, तोही रडत असतो, पण वसुंधरा त्याला धरून ठेवते. ती म्हणते, बाळा, आपल्याला तिकडे आताच नाही जाता येणार आहे, त्यामुळे तू शांत हो, आपण जाऊ तिकडे नक्की. मुलांची यात काही चूक नसते आणि नको ते मोठ्यांच्या भांडणांमध्ये ती मुलं भरडली जात असतात. चिनू म्हणून आता घरी आल्यानंतर खूप दंगा घालत असतात आणि म्हणत असतात की जयश्री आजीनी ना खूप आगाऊपणा केलेला आहे बनीच्या आईला आणि बनीला आम्हाला इकडे आणूच दिलं नाहीये आणि तिची कंप्लेंट आता बाबा आल्यावर आम्ही करणार आहोत. तर माधव म्हणतो, इकडे या, तुम्हाला समजा तुम्ही. अगं चिनू म्हणून, बनी दादा आणि त्याची आई तिकडे राहत आहे कारण बनीच्या आजी आजोबांची तब्येत बरी नसते ना, म्हणून. त्यावर चिनू म्हणून म्हणते की नाही, तुम्ही खोटं बोलताय, आम्हाला माहिती, आईचं आणि बाबांचं खूप मोठं भांडण झालंय. त्यावर जयश्री म्हणते, हे बघा, तुम्ही मोठ्यांच्या भांडणात पडायचं नाही, तुम्ही लहान आहात ना, लहानांसारखं वागायचं आणि जा आता पळा, खेळायला जा, फ्रेश व्हा आधी आणि खेळायला जा. अवनी त्यांना घेते आणि रूममध्ये जाते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असते. इकडे माधव आणि जयश्री बोलत असतात. माधव म्हणतो, जयश्री तू का चिडतेस त्या मुलींवर, त्यांची काय चूक आहे याच्यामध्ये? जयश्री म्हणते, बघितलं ना, त्या वसुंधरेनं कसा लळा लावला त्या मुलींना आपला, माझ्याकडे अक्षर डोळे वटारून बघत होता त्या.
इकडे आता रात्रीची वेळ झालेली असते. आकाश घरी आलेला असतो. सगळेजण जेवायला बसलेले असतात आणि जयश्री म्हणते, आकाश तुला भाजी वाढू का? आकाश म्हणतो, नाही मला भूक नाहीये. जयश्री म्हणते, असं काय करतोय? माधव म्हणतो, अगं तू असं काय करते? त्याला भूक लागली, काय हवं असेल तर घेईल ना तू मागून, तू नको त्याला फोर्स करू. माधव म्हणतो, आकाश तू बरा आहेस ना? म्हणजे आल्या आल्या तू कामाला लगेच लागलास आणि आम्हाला सांगितलं सुद्धा नाही त्याविषयी. आकाश म्हणतो, बरा आहे बाबा मी. माधव म्हणतो, असो, मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावरती बोलायचंय. आकाशला माहिती असतं की महत्वाचा विषय म्हणजे वसुंधरेशी रिलेटेडच असणार आहे, त्यामुळे तो काहीच बोलत नाही आणि शांतपणे बसलेला असतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.